मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सरकारी नोकरीच्या आशेवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या कुटुंबांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 22,27,500 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील सुनीता सदाशिव काटे राहणार बोबडेवाडी, लेंगरे, तालुका खानापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा सूरज याला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले। एप्रिल 2022 पासून नोव्हेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी मुंबई आणि ठाणे येथे आरोपींनी विविध खात्यांमध्ये तसेच रोख स्वरूपात 22,27,500 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र एवढी मोठी रक्कम स्वीकारूनही मुलाला नोकरी मिळाली नाही। उलट पैसे परत मागितल्यावर जे करायचे ते कर, पैसे परत देणार नाही, पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचाही फिर्यादीचा आरोप आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात रियाज मुलानी राहणार माहुली, तालुका खानापूर, विशाल देसाई राहणार चंदगड, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर आणि हिरा नामदेव पवार राहणार मुंबई या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत। सरकारी नोकरीच्या नावाखाली वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांनी कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस करत असून या तपासातून आणखीन कोणती माहिती समोर येते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।